अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी खास एक महत्त्वाचा उपाय घेऊन आले आहे. बघा, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आहेत की ताई, माझ्या घरातले माझं काहीच ऐकत नाही. माझी खूप जवळची एक मैत्रीण होती, पण ती माझ्यापासून खूप लांब गेलेली आहे. बऱ्याच महिलांच्याही कमेंट्स आहेत की ताई, माझे पती माझं काहीच ऐकत नाही. बऱ्याच पतींच्याही कमेंट्स आहेत की ताई, माझी बायको मला सोडून गेलेली आहे किंवा माझी बायको माझ्याशी नीट बोलत नाही, माझं काही ऐकत नाही. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये असं घडतं की आपल्या मनासारखं काही होत नाही. आपण ज्यांनाही आपलं मानतो तीच लोक आपल्याला सोडून जातात किंवा आपल्यापासून लांब जातात. बऱ्याच वेळा आपला ज्यांच्यामध्ये जीव असतो ना, तीच लोक आपल्याला इग्नोर करत असतात. मुद्दाम का होईना किंवा जे काही असेल आपल्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला खूप वाटतं, आपण मनापासून त्यांच्यासाठी खूप गोष्टी करत असतो, पण ती लोक आपली होतच नाही. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, समोरचा प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखं करेल. हा एक उपाय जर तुम्ही शनिवारी केलात तर तुमच्या मनासारखं सर्व काही घडेल. जो व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेला आहे, दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. घरामध्ये कितीही तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. फक्त हा उपाय करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, याचा योग्य ठिकाणी योग्य वेळीच उपाय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. जर तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी याचा उपयोग केला तर तुम्हाला हा उपाय साथ देणार नाही. आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो गुरु कृपेचा एक सिद्ध उपाय आहे. जो उपाय तुम्ही केल्याने त्याचा 100% तुम्हाला लाभ होणार आहे. मात्र जर तुम्ही चुकीच्या अर्थाने किंवा चुकीच्या गोष्टींनी जर हा उपाय केला किंवा चुकीच्या काही गोष्टी डोक्यात ठेवून जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर योग्य वाटत असेल किंवा जर योग्य असेल तरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मात्र हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यापासून लांब गेलेली प्रत्येक व्यक्तीला जवळ आणेल. समाजात किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला इज्जत मिळून देईल. जे लोक तुमची किंमत करत नव्हते तिथे तुमची किंमत व्हायला लागेल. मुलं, पती, सासू, सासरे सर्व तुमचं ऐकायला लागतील. तुमच्या मनासारखं सर्व काही करायला लागतील. बघा, आता काय करायचंय, खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा. कारण शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. शनिवारी सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे सायंकाळी 6 नंतर, प्रदोष समय झाल्यानंतर रात्री 12च्या तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात. यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर ज्या वस्तू लागतील त्या मी सांगते. तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, सोबत मध घ्यायची आहे, कापूर आणि 7 अख्ख्या शाबूत लवंगा. ठीक आहे, फुलवाल्या व्यवस्थित लवंगा तुम्हाला 7 घ्यायच्या आहेत. आता सगळ्यात आधी काय करायचं, तर जी मध तुम्ही घेतलेली आहे ती मध तुम्हाला तुमच्या उजव्या हातावर घ्यायची. मध उजव्या हातावर घेऊन हे जे बोट आहे हे बोट तुम्हाला त्या मधामध्ये बुडवायचं आहे आणि ती मध तुम्हाला तुमच्या जिभेला लावायची. आता समजा मी ही मध घेतलेली आहे, बोट लावले, जिभेला लावायची. जिभेला लावत असताना ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे किंवा ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात परत यावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. ठीक आहे, पुन्हा तुम्हाला बोट बुडवायचे, पुन्हा असं 7 वेळा करायचे. 7 वेळा ही मध तुम्हाला तुमच्या जिभेला चाटवायची आहे आणि 7 वेळा त्या व्यक्तीचं नाव घेत तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. हे करून झालं की त्यानंतर जी मातीची पणती तुम्ही घेतलेली आहे या मातीच्या पणतीमध्ये 5-6 कापराच्या वड्या घालायच्या आणि हा कापूर पेटवायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यानंतर फुलवाली जी लवंग घेतलेली आहे, 7 ज्या लवंग घेतल्या त्यातील एक लवंग उचलायची. त्याचं जे फूल असतं ते फूल मधामध्ये बुडवायचं आणि मधामध्ये बुडवून ते फूल जे आहे ते अख्खं लवंग जे आहे ते तुम्हाला त्या कापरामध्ये, पेटत्या कापरामध्ये तुम्हाला सोडायचंय. पुन्हा एकदा सोडत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेत स्वाहा असं म्हणायचंय. ठीक आहे, पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा तुम्हाला त्याचं फूल मधात बुडून पुन्हा तुम्हाला त्या पणतीत घालून पुन्हा स्वाहा असं म्हणत तुम्हाला सोडायचंय. असं तुम्हाला 7ही लवंगा त्या मधामध्ये बुडून तुम्हाला त्या मातीच्या पणतीमध्ये घालून तुम्हाला पूर्ण प्रज्वलित करायच्यात, म्हणजे पेटवायच्या आहेत. ठीक आहे, समजा कुठे तुटलेली मुटलेली थोडी अर्धवट राहिलेली अशी वाटली की लवंग थोडीशी अर्धवट राहिली तर अजून कापराच्या वड्या घाला, त्याच्यामध्ये अजून 5-6 वड्या घाला आणि पूर्ण ह्या ज्या लवंग आहेत त्या पूर्ण तुम्हाला जाळून त्याची राख करायची आहे.
त्यानंतर याची राख झाली की त्यानंतर ही जी राख आहे ही राख तुम्हाला त्या व्यक्तीच्या दिशेने तुम्हाला फुंकायची आहे. आता पती वगैरे असेल तर तुम्ही फुंकू शकतात, सासू असेल घरातले कोणी. आता समजा लांब असलेली व्यक्ती आहे की ज्यांच्यासाठी मी हा उपाय केलाय, ती व्यक्ती खूप लांब आहे, मग मी कसं करायचं? तर त्या व्यक्तीचा फोटो असेल तुमच्याकडे किंवा कुठली अशी वस्तू असेल तर तुम्हाला त्या फोटोकडे किंवा त्या कपडे असतील कपड्यांकडे बघून तुम्हाला फुंकायचे आहे. आणि फुंकत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करत त्या व्यक्तीने तुमच्या जवळ यावं, त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्याकडे वश व्हावं असं तुम्हाला म्हणत ते फुंकत म्हणजे संपूर्ण तुम्हाला फुंकूनच टाकायचे आहे. बघा, हा उपाय तुम्ही 1 शनिवार, 7 शनिवार किंवा 11 शनिवार करू शकतात. हा उपाय 1, 7 किंवा 11 शनिवार करू शकतात. या उपायाने तुम्हाला भरपूर लाभ होईल. खरं तर लवंग ही अशी गोष्ट आहे जी नकारात्मकता दूर करते, माता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि वश करण्यासाठी ही लवंगाचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा तुम्ही हे लवंग त्या व्यक्तीसाठी जाळाल किंवा जेव्हा शनिवारच्या दिवशी लवंगांचा हा उपाय तुम्ही समोरील व्यक्ती आपल्या जवळ येण्यासाठी किंवा वश होण्यासाठी कराल, तेव्हा लक्षात घ्या तो उपाय जो आहे तो तुम्हाला 100% लाभ देणार. पूर्ण विश्वास, पूर्ण मनापासून श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, चुकीच्या गोष्टींसाठी जर हा उपाय तुम्ही केलात की एखादी अशीच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही नको जात तर जबरदस्ती तुम्ही हा उपाय केला तर त्याचा लाभ नाही होणार. समजा गैरसमज झालेला आहे, पती पत्नीचं पटतच नाहीये किंवा एक चांगली व्यक्ती माझ्यापासून थोडीशी लांब आहे, ती जवळ यावी असं जर काही वाटत असेल, घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळावा असं वाटत असेल, सासूसाने तुमचं व्यवस्थित पटावं, अशा ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्या किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये व्हाव्या. समजा माझा मुलगा आहे आणि मुलगा 2 वर्ष झाले माझ्यापासून लांब गेलेला आहे किंवा लांब राहतो, माझं काही ऐकत नाही, मुलं मला इज्जत देत नाहीत, मुलगी माझ्याकडे नीट बघत नाही, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करा. नक्कीच तुमची मुलं तुमच्या जवळ येतील, तुमचा पती तुमच्या जवळ येईल, लांब गेलेली तुमची मित्र मैत्रिणी तुमच्या जवळ येतील. फक्त विश्वासाने, मनापासून, पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.